जीवन कायम एकसारखं राहत नाही. आपण आपल्या आयुष्यात एक मोठी चुकीची समजूत करून घेतो, जे काही आत्ता आहे ते कायम असंच राहील. पण वास्तव अगदी उलट आहे. या जगात प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते. नोकरी बदलते, पैसा येतो, जातो, नाती बदलतात, आपलं शरीरही वेळेनुसार बदलतं. तरीसुद्धा आपण आतून असा विचार करत राहतो की हे असंच राहील आणि इथूनच आपल्या धोक्याची सुरुवात होते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला आपली जॉब खूप स्टेबल वाटते. सगळं व्यवस्थित चालू असतं, पण अचानक कंपनीत बदल होतो किंवा डाउनसायझिंग होतं आणि सगळं बिघडतं. किंवा एखादं नातं खूप मजबूत वाटतं, पण एका छोट्या गैरसमजामुळे त्यात अंतर येतं. पैसा साठवलेला असतो, पण अचानक एखादा खर्च येतो आणि सगळं बदलून जातं. अशावेळी आपल्याला धक्का बसतो, कारण आपण अपेक्षा ठेवलेली असते की हे कायम असंच राहील. बुद्धांनी सांगितलेली इम्पर्मनन्स म्हणजेच बदलाची ही सत्यता आहे. हे ऐकायला कदाचित थोडं कठीण वाटेल, पण हे नेगेटिव्ह नाही, हे पूर्णपणे वास्तव आहे. जर आपण हे मनापासून स्वीकारलं की प्रत्येक गोष्ट बदलणारच आहे, तर आपल्याला येणाऱ्या बदलांचा धक्का कमी बसतो. आपण मेंटली तयार राहतो. उदाहरणार्थ, जर तुला आधीच समजलं की प्रमोशन मिळाली नाही तरी ठीक आहे, कारण परिस्थिती बदलू शकते, तर जेलसी किंवा फ्रस्ट्रेशन कमी होईल. आपण जास्त शांत राहू शकतो. यामुळे आपल्या मनात स्थिरता येते. आपण छोट्या छोट्या गोष्टींनी डिस्टर्ब होत नाही. त्यामुळे इम्पर्मनन्स समजून घेणं म्हणजे आनंद कमी करणं नाही, तर उलट आपल्याला अधिक रिअलिस्टिक आणि शांत बनवणं आहे. खरा त्रास बाहेर नाही, आपल्या अटॅचमेंटमध्ये आहे. आपण अनेकदा असं मानतो की आपले सगळे प्रॉब्लेम्स बाहेरच्या गोष्टींमुळे आहेत, पैसा कमी आहे, लोक चुकीचे आहेत किंवा परिस्थिती आपल्याविरुद्ध आहे. पण जर आपण थोडं खोलात जाऊन पाहिलं, तर लक्षात येईल की खरा प्रॉब्लेम बाहेर नाही, तर आपल्या मनात आहे, आपल्या अटॅचमेंटमध्ये आहे. अटॅचमेंट म्हणजे एखाद्या गोष्टीला, व्यक्तीला किंवा परिणामाला जास्त चिकटून राहणं. उदाहरणार्थ, जॉबमध्ये प्रमोशन मिळावी अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही. पण जर आपण त्याच्यावर खूपच अटॅच झालो, तर ती मिळाली नाही तर आपल्याला राग, स्ट्रेस, जेलसी आणि निराशा येते. पण जर आपण असा विचार केला की मी माझं काम प्रामाणिकपणे करतो, पण परिणाम बदलू शकतो, तर मन शांत राहतं आणि आपण पुढे फोकस करू शकतो. पैशाच्या बाबतीतही असंच आहे. पैसा स्वतःमध्ये प्रॉब्लेम नाही, तो फक्त एक साधन आहे. पण माझ्याकडे अजून पाहिजे किंवा त्याच्याकडे जास्त का आहे? ही भावना आपल्याला त्रास देते. ही कंपॅरिझन आणि ग्रीड आपल्याला आतून अस्वस्थ करते. नात्यांमध्येही आपण अनेक अपेक्षा ठेवतो, लोकांनी नेहमी आपल्याला समजून घ्यावं, आपल्याशी चांगलं वागावं, नातं कायम स्ट्रॉंग राहावं. पण वास्तव असं आहे की लोक बदलतात, त्यांच्या भावना बदलतात, परिस्थिती बदलते. जर आपण हे ॲक्सेप्ट केलं नाही, तर आपण दुखावतो. बुद्धांनी इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, आपल्याला लोक किंवा वस्तू सोडायच्या नाहीत, पण त्यांच्यावरचं ओव्हर अटॅचमेंट सोडायचं आहे. म्हणजे आपण सगळं एन्जॉय करू शकतो, पण त्यात अडकून राहत नाही. उदाहरणार्थ, तुला एखादी गोष्ट खूप आवडते, पण जर तू तिच्यावर पूर्णपणे डिपेंड झालास, तर ती मिळाली नाही तर त्रास होईल. पण जर तू तिचा आनंद घेतला आणि त्यावर कंट्रोल ठेवला, तर तू जास्त बॅलन्स्ड राहशील. त्यामुळे खरा बदल बाहेरच्या गोष्टी बदलण्यात नाही, तर आपल्या ॲटिट्यूड बदलण्यात आहे. शांत आणि स्टेबल कसं राहायचं, प्रॅक्टिकल मार्ग. आता प्रश्न येतो, हे सगळं समजलं, पण आपल्या रोजच्या आयुष्यात कसं वापरायचं? यासाठी काही साधे पण प्रभावी मार्ग आहेत. सर्वात पहिलं म्हणजे रिॲलिटी ॲक्सेप्ट करणं. जे काही सध्या चालू आहे, ते आहे हे मान्य केलं की मन हलकं होतं. आपण अनेकदा परिस्थितीशी लढतो, हे का होतंय? असा प्रश्न विचारत राहतो, पण त्याने काही बदलत नाही. उदाहरणार्थ, जर तू स्ट्रेसमध्ये असशील, तर त्याला रेझिस्ट करण्याऐवजी हो, सध्या कठीण आहे असं स्वीकारलं, तर तुझं मन शांत होईल आणि तू योग्य निर्णय घेऊ शकशील. दुसरं म्हणजे आपल्या इमोशन्स ऑब्झर्व्ह करणं. राग, जेलसी, भीती या सगळ्या भावना येणारच आहेत. पण त्यावर लगेच रिॲक्ट करण्याऐवजी थोडा पॉज घेतला, तर आपण स्वतःला कंट्रोल करू शकतो. उदाहरणार्थ, कोणी काही वाईट बोललं तर लगेच उत्तर देण्याऐवजी थोडा वेळ शांत राहून विचार केला, तर आपण अनावश्यक वाद टाळू शकतो. तिसरं म्हणजे आपल्या प्रायोरिटीज क्लिअर करणं. आयुष्याच्या शेवटी लोक जास्त काम केलं नाही याचं रिग्रेट करत नाहीत, पण नात्यांकडे दुर्लक्ष केलं याचं करतात. त्यामुळे पैसा आणि करिअर महत्त्वाचे आहेत, पण त्याहून जास्त महत्त्वाचं आहे आपली मनःशांती आणि नाती. शेवटी बदल हळूहळू होतो हे स्वीकारणं खूप गरजेचं आहे. आपण एका दिवसात पूर्णपणे बदलणार नाही. कधी अँग येईल, कधी स्ट्रेस वाढेल, कधी आपण चुकू. पण हे सगळं नॉर्मल आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण प्रयत्न करत राहणं, थोडं थोडं सुधारत राहणं. सातत्य ठेवलं तर हळूहळू आपल्या मनात शांतता येईल. साध्या शब्दांत सांगायचं तर, सगळं बदलतं हे स्वीकारा, अटॅचमेंट कमी करा आणि अवेअरनेस वाढवा. हे 3 गोष्टी जर आपण आयुष्यात लागू केल्या,
तर आपण जास्त शांत, स्टेबल आणि समाधानी राहू शकतो. या चॅनलवर तुम्हाला बुद्धांच्या धर्माविषयी जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन बुक समरी आणि नवीन अध्यायांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा.